मित्रांनो नमस्कार. बळीराजाचा विजय असो. आम्ही आज कर्नाटकाच्या बॉर्डरवरती माननीय बाबरे सरांच्या शेतामध्ये शिवार फेरीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आता शिवार फेरी म्हटलं आणि बळीराजाच्या शेतावर गेलं की मोकळ्या हाताने माणूस येत नाही, काही ना काही खायला मिळतं. ही मातृभूमी, ही जननी, ही काळी माय तुम्हाला मरू देत नाही. बघा, हजारो बोरं एकदम गोड अशी मूळ गावरान बोरं मस्तपैकी पडलेली आहेत. वरच्या बाजूला बोर पिकलेली आहे. ती बोर का ती स्वतःसाठी असते वय? ती आपल्यासाठी आहे. भरपूर पिकलेली बोरं आहेत, मस्तपैकी खायला पाहिजेत. खरं तर मायमातीला विसरून गेलो. नोकरी, उद्योग, धंदा ह्या सर्व प्रक्रियेला आपण विसरलो आणि मूळ जे शेतकऱ्याचं पिल्लू आहे, बळीराजाचं पिल्लू आहे, ती उद्योग व्यवसायामध्ये समाजसेवेमध्ये अडकून गेलं. खरं तर कधीतरी शेतावर जावं, बांधावर जावं आणि शेतावरच्या मिळालेली प्रत्येक गोष्ट खाऊन बघावी. ताजीतवाणी, निरोगी प्रत्येक गोष्ट असते. जा तर कधीतरी बळीराजाच्या बांधावर त्याचं सुख समजून घ्या, त्याचं दुःख समजून घ्या, त्याच्या भावनेची कदर करा. अरे बळीराजाचं हाय तर आपण हाव, आणि बळीराजा जर गेला ना, एक घास मिळणार नाही, तडफड होईल जीवाची. म्हणून बळीराजा जागला पाहिजे, तो सन्मानित राहायला पाहिजे, त्याच्या कष्टाची किंमत आपल्याला करता आली पाहिजे. आणि ते सरकार करत नाही, जे दुःख आहे ते आज आहे का? पिढ्यानपिढ्या इंग्रजांनी तसंच केलं. आणि जेव्हा लोकशाहीचं देशात राज्य सुरू झालं तेव्हाही तशीच उपेक्षा आहे. आम्ही म्हणतो नुकसान झालं, महापूर आला, दुष्काळ पडला, शेतकऱ्यांना एवढे 1000 कोटी देऊ. नुसतं घोषणा करता रे राजाव, तुम्ही काही देत नाही. तुम्ही दिपावळी निघून गेली, आज 2-2.5 महिने झालं, तरी बळीराजाला मदत अजून नाही दिली ना. जा त्याच्या बांधावर त्याचं दुःख समजून घ्या आणि बळीराजाचा विजय होईल ना, त्या दिवशी तुम्ही जागणार आहात. भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र.